सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीचे लोक आज भावनात्मक दृष्टीने मजबूत राहतील. तुमच्या आयुष्यामध्ये कोणी नवी व्यक्ती आल्यानं तुम्ही तुमच्याविषयी सकारात्मक विचार कराल. आज तुमचं दाम्पत्य जीवन हे अगदी आनंदी असेल. सिंगल लोक त्यांच्यासोबत काम करणाऱ्या एखाद्या स्त्रीकडे आकर्षित होऊ शकतात. आजच्या दिवशी तुम्ही तुमचं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने देखील विचार करू शकता आणि त्यासाठी प्रयत्नही करू शकता. आयात निर्यात संबंधी कामामध्ये एखादा नवीन प्रोजेक्ट तुम्हाला मिळू शकतो. एखादी मालमत्ता विकत घेण्याचा विचार देखील तुम्ही आता करू शकता. काही लोकांना कामाच्या बाबतीमध्ये शॉर्टकट घेतल्यानं नुकसान होऊ शकतं, त्यामुळे सावध राहा. कार्यालयामध्ये तुमचे कनिष्ठ कर्मचारी तुमच्या सूचना लक्षपूर्वक ऐकतील. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पहिली पोळी गाईला खाऊ घाला. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अत्यंत शुभ राहील. खूप सारे प्रणयाचे प्रसंग तुमच्या समोर येतील. कोणा दुसऱ्या व्यक्तीमुळे दाम्पत्य जीवनामध्ये तुमच्या ताण निर्माण होईल, त्यामुळे थोडं सावध राहा. उत्पन्नाचे नवीन स्रोत शोधण्याचा प्रयत्न करा. शेअर बाजाराशी निगडीत लोकांना थोडा फायदा होईल. व्यावसायिकांना ग्राहकांच्या फीडबॅक म्हणजेच प्रतिसादाकडे लक्ष द्यावं लागेल. कुंभ राशीच्या व्यक्ती व्यवसाय आणखी वाढवण्याचा विचार करू शकतात. नोकरदार लोक आपले टार्गेट पूर्ण झाल्यानं सुटकेचा निश्वास टाकतील. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायाम करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा बदलाचा दिवस ठरणार आहे. आता पुन्हा एकदा तुमच्या मोठ्या स्वप्नांचा पाठलाग करायला सुरुवात करण्याची वेळ आली आहे. आज तुम्हाला इतरांना मदत केल्यानं बरं वाटेल. प्रेम जीवनाच्या बाबतीमध्ये तुम्ही आशावाद, ऊर्जा आणि उत्साहानं भरलेले असाल. विवाहित लोकांचं गृहस्थ जीवन आज अगदी आनंदी असेल. आज इतरांना सल्ला देऊन धन लाभ तुम्ही करून घेऊ शकता. नोकरदार महिला लघु उद्योग सुरू करण्यासाठी कुटुंबियांचं सहकार्य मिळवतील. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. आज तुम्ही श्रीकृष्णाला लोणी साखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांना आज काही नव्या गोष्टी शिकायला मिळतील. खूप जास्त संवेदनशील असण्यानं तुम्हाला आज थोडा त्रास होऊ शकतो. तुम्ही तुमची महत्त्वाची कागदपत्र सांभाळून ठेवायला हवीत. तुमची प्रेमळ वागणूक तुमच्या पार्टनरचं मन जिंकण्यासाठी पुरेशी असेल. प्रेम जीवनामध्ये तुमच्या गोडवा राहील. आजच्या दिवशी तुम्ही मुलींचे आशीर्वाद घ्या. तुमचा मान सन्मान वाढेल. आज नियमांकडे दुर्लक्ष करू नका. मेहनतीवरती विश्वास ठेवा. तुमच्याकडून ज्यांनी उधार पैसे घेतले असतील किंवा कर्ज घेतलं असेल ते तुमचे पैसे परत करून तुमचा विश्वास संपादन करतील. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना वस्त्र आणि भोजन दान करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांनी आज वेळेचं पालन करून आणि संयमानं आपली कामं करावीत. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडून व्याख्यान ऐकावं लागेल. जर तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत जास्त वेळ घालवू शकत नसाल तर थोडा वेळ काढून त्यांच्याशी खूप वेळ गप्पा मारा. तुम्हा दोघांना याची गरज आहे. आज पैशांची निगडीत कामं तुमची प्रभावित होतील. संपत्तीच्या बाबतीत आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला राहील. थोडी वाट पहा. जुगार खेळणाऱ्यांना आज धनहानी होण्याचे संकेत मिळत आहेत. कामाच्या ठिकाणी लाभाच्या संधी तुमच्या हातून जाऊ देऊ नका. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये चण्याची डाळ आणि गूळ एका पिवळ्या कापडामध्ये बांधून अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांनी आज मनाच्या चंचलतेवरती नियंत्रण ठेवावं. आज घरी नातेवाईकांचं येणं जाणं होत राहील. विवाहित मंडळींसाठी आजचा दिवस हा अनुकूल आहे. प्रेम जीवनामध्ये तुम्हाला कळेल की तुमची प्रिय व्यक्ती तुमच्यावरती किती प्रेम करते ते. आर्थिक बाबतीमध्ये आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल नाही, म्हणून विचारपूर्वक खर्च करा. आर्थिक बाबतीमध्ये आपल्या आईवडिलांशी सल्लामसलत करा.
व्यवसायामध्ये विस्तार करण्याच्या योजनांवरती काम सुरू होईल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिव चालीसाचं पठण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की तूळ राशीच्या मंडळींमध्ये आज आत्मविश्वासाने खूप समाधान असेल. एखाद्या जुन्या गोष्टीचा तुमच्या मनाला फार त्रास होईल. जर तुम्हाला आवश्यक वाटत असेल तर जवळच्या लोकांशी बोलण्यामध्ये अजिबात संकोच करू नका. अविवाहित लोकांना मनासारखा जोडीदार मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करत राहावं लागेल. आपल्या प्रिय व्यक्तीला आपलं म्हणणं समजावून सांगताना तुमच्या नाकीनऊ येतील. आज तुम्ही मन आणि बुद्धी यामध्ये समतोल साधण्यामध्ये यश मिळवलं तर तुमचा फायदा होऊ शकतो. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णुदेवाला बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूप संमिश्र राहील. खूप सारे प्रणयाचे प्रसंग आज तुमच्या आयुष्यामध्ये येतील. कोणा दुसऱ्याच्या व्यक्तीमुळे दाम्पत्य जीवनामध्ये ताण निर्माण होऊ शकतो, त्यामुळे सावध राहा. आज तुम्ही शेअर बाजाराची स्थिती नेमकी कशी आहे याचं आकलन करण्यामध्ये बऱ्याच अंशी यशस्वी व्हाल. ज्यांच्या व्यवसायामध्ये मंदी आली असेल ते आज प्रगतीपथावरती मार्गस्थ होतील. दैनंदिन कामकाजामध्ये काही बदल तुम्ही आज कराल. आज नोकरदार लोकांची योग्यता सिद्ध होईल आणि ते उत्साहपूर्ण कामं करतील. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांना भाग्याची साथ आज मिळेल. आज तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत झालेले मतभेद मिटवण्याचा प्रयत्न कराल. सिंगल लोक मित्रांसोबत हिंडण्या फिरण्याची मजा घेतील. तुमचे जोडीदार तुमच्या प्रामाणिकपणानं प्रभावित होतील. प्रेमाच्या बाबतीमध्ये आजचा दिवस रोमांचक असेल अशी अपेक्षा आहे. आज देण्याघेण्याच्या बाबतीमध्ये काही चूक होऊ शकते, त्यामुळे सावध राहा. वेळेचा सदुपयोग करा. मित्रांसोबत एखादं नवं काम सुरू तुम्ही करू शकता. जर व्यवसायासंबंधी प्रवासाला जाण्याचा तुम्ही विचार करत असाल तर तुमचा दिवस आज चांगला जाईल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्वेतचंदनाचा टिळा लावा आणि भगवान शंकरांना तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांच्या स्वभावामध्ये आज काही चांगले बदल होण्याची शक्यता आहे. तुमचा आळस आणि वेळेच्या मर्यादा न पाळल्यामुळे तुमचं काही नुकसान हे होऊ शकतं, तेव्हा सावध राहा. तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ व्यतीत करण्याची संधी मिळणार आहे. तुम्ही स्त्री असाल तर परपुरुषाकडे आणि पुरुष असाल तर परस्त्रीकडे आकर्षित होण्याची आज शक्यता आहे. आज तुम्हाला तुमच्या बजेटच्या पलीकडे जाऊन काही नवीन बदल करण्याची गरज भासेल. मशिनरी आणि खाण्यापिण्याशी संबंधित व्यवसायात चांगले करार होतील. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही गुरुजन किंवा वडीलधाऱ्या व्यक्तींचा आज आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीचे लोक आज शांत राहतील. तुम्ही अशा अनुभवांची, आठवणींची आणि वस्तूंची अपेक्षा करीत आहात जे कालओघामध्ये तुटणार नाही आणि त्यांची रंगतही फिकी होणार नाही. वैवाहिक जीवनामध्ये चांगला समतोल राहील आणि जर तुम्ही एखाद्या प्रेमसंबंधांमध्ये असाल तर तुमची थोडी विक्षिप्त वागणूक तुमच्या जोडीदाराच्या लक्षात येईल. आज तुमचे काही पैसे शुभ कार्यावरती खर्च होऊ शकतात. एखादी मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी तिच्या कायदेशीर बाजू तुम्ही गांभीर्यानं समजून घ्या. व्यावसायिकांच्या उद्योगामध्ये आज चांगली वाढ होईल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज लक्ष्मी देवीला खिरीचा प्रसाद अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर आपण जाणून घेतलेलंच आहे की कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे. तर मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करतो की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगले नक्कीच घडावं. धन्यवाद.